आराम कुठला करतोय? असं पडून राहिलं की माणूस अजूनच आजारी पडतोय. तुम्हाला आरामाचीच गरज आहे. तुम्ही आता जरा खाऊन घ्या, गोळ्या घ्या आणि झोपा. पडल्या पडल्या झोप लागली असते तर काय हवं होतं नाही का? आम्ही डोळे झाकले की सतत तुमचा विचार येतो मनात. सारखं वाटतं की आमच्यामुळं तुमची झोप उडाल्या, आमच्यामुळं तुम्हाला त्रास होतोय, आमच्यामुळे सुनबाई घर सोडून गेल्या. अहो असं काय नाही आई साहेब, तुम्ही हे असले सगळे विचार करत राहताय म्हणून तुमच्या डोसक्याला ताण येतो. म्हणताना तुम्हाला सारखी चक्कर आले आणि व्हायला लागले माहिती आहे का? प्लीज तुम्ही विचार करू नका. मी प्लीज म्हणतो तुम्हाला, तुम्ही धडधाकट राहिल्या पाहिजे. समजलं ना? तुम्ही ताण घेऊ नका. किती नाही म्हणलं तरी येतोच की होता. आणि आमच्या तब्येतीचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. एवढं काही झालेलं नाही आम्हाला. अहो नशीब त्या मावशीनं बोलवून घेतलं डॉक्टरला म्हणून, नाहीतर केवढ्याला पडलं असतं. तुम्ही तब्येतीची काळजी घेत नाही बघा आई साहेब. काळजी घेतो आम्ही अधिपती, पण काय आता आमचं वय झालं. सकाळी तब्येत ठीक असली तरी दुपारी कशी असेल हे काही सांगता येत नाही. आमचा काय भरोसा नाही, आज असू उद्या नसू. हो आई साहेब, हे असलं कशाला काहीतरी बोलता हो? काय होणार नाही तुम्हाला, मी काय होऊ देणार नाही. मी काम करतो, मी उद्यापासून फॅक्टरीत जातच नाही. मग आणि काय करणार? मी इथं थांबतो तुमच्या संग. तुमची काळजी घ्यायला कोणतरी पाहिजे इथं. आणि तुम्ही घरात थांबल्यावर फॅक्टरीचं कोण बघणार सांगा? तुम्ही फॅक्टरी सांभाळताय म्हणून तर आम्ही इतक्या निर्धास्त आहोत. हा, आणि आमचं सोडावं आता. तुम्ही तुमचं बघा. आमचं काय? आज तुमच्या अर्धांगिनी तुम्हाला भेटल्या होत्या ना? हो, हा? नाही म्हणजे आज सुनबाई तुम्हाला भेटल्या होत्या ना? हो, हा. आम्हाला वाटलं होतं तुम्ही त्यासनी आज घरलाच घेऊन येताय का काय. बऱ्या आहेत ना होत्या? काय म्हणत होत्या? हा, आणि आज अशी अचानक भेट कशी काय झाली तुमची? तुम्ही त्यांना भेटायला गेलता काय?